शरद पवार आणि अजित पवार यांच्यातल्या राजकीय संघर्षामध्ये आता अजित पवारांच्या साथीदारांनी उडी घेतली आहे। राज्याचे कृषी मंत्री आणि एकेकाळचे शरद पवारांचे समर्थक असलेल्या धनंजय मुंडेंनी आता पवारांवरती जोरदार घणाघाती टीका केली आहे। या परिस्थितीला पवारच जबाबदार। धनंजय मुंडे यांचा शरद पवारांवर हल्ला। मुंडेंच्या टीकेने राजकारण तापलं। पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंडेंना छापलं। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे। त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं थेट शरद पवार यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीत अजित पवार स्वतःच्याच काकांवर सातत्यानं टीका करतायत। त्यानंतर आता अजित पवार यांच्या साथीदारांनी सुद्धा थेट शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। असाच हल्ला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय। राज्यातील राजकीय परिस्थितीला मुंडेंनी शरद पवार यांना जबाबदार धरलाय। पण मला कधीच असं अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीने एखाद्याची खालच्या जातीचा म्हणून उल्लेख करणं आणि तेही आदरणीय पवार साहेबांकडून, त्याचा मात्र नक्कीच कुठेतरी एक वेदना देणारा आहे। स्वाभाविक आहे, पण जात काढावी लागते, तेही पुरोगामी विचारधारेचे सर्वेसर्वा आमच्या श्रद्धा त्यांच्या पाठीमागे आहेत। आजही आम्ही त्यांना मानतो, पण माझ्या दृष्टीने ते जे बोलले, माझ्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे। धनंजय मुंडे यांनी थेट शरद पवार यांच्यावरतीच तोडसूक घेतल्यानंतर पवार यांचे पाठीराखे शांत कसे राहणार? धनंजय मुंडे पवारांचे उपकार विसरल्याचा घणाघात अंकुश काकडे यांनी केलाय, तर अमोल कोल्हे यांनी सुद्धा मुंडेंवर जोरदार पलटवार केलाय। ज्यांची गल्लीमध्ये पात्रता नाही, ज्यांना साहेबांचं मीठ आणली आहे, साहेबांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं ती मंडळी साहेबांना सोडून गेली। धनंजय मुंडे कोण होता? त्याला विरोधी पक्षनेता केला, मंत्री केलं, त्याच्या काही कृष्णपुट्ट्याला त्याला बाहेर काढलं। नाही तर जर का पवार साहेबांनी ते सगळं उघड केलं असतं तर याला बीड शहरात तोंड दाखवायला जागा राहिली नसती। माणसं कृतज्ञ असतात, पण बारामतीकर कृतज्ञ नाही। मला एवढंच कळतं, माझ्यासारखा एक सर्वसाधारण माणूस जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख आदरणीय पवार साहेब आहे, तर बारामतीची महाराष्ट्रातली ओळख आदरणीय पवार साहेब। त्यामुळे इतर कोणी काहीही जरी म्हणत असलं तरी हे प्रत्येकाचं कर्तव्य पार पाडलंय, पण हे कर्तव्य पार पाडत असताना काळाच्या पुढचे निर्णय घेऊन त्या दृष्टीनं पावलं असून त्यानुसार धोरणं आखून जे काम केलं ते आदरणीय पवार साहेबांनी केलं। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अगदी उघडपणानं राष्ट्रवादीतला संघर्ष जगजाहीर झालाय। निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी थेटपणे पवारांना लक्ष केल्यानं केवळ लोकसभा निवडणूकच नाही तर येत्या काळात सुद्धा याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।